नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा तवा बेसन. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपल्याला गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला तवा गरम झाला की त्यामध्ये 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहेत. जिरे मोहरी चांगली तडतडली की 2 कांदे आणि 1 टोमॅटो बारीक असं कट करून टाकायचं आहे. कांदा टोमॅटो मी एकत्रच टाकून घेतलेला आहे. हे छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतायचा आहे. मस्त अशी खमंग फोडणी तयार करायची आहे. त्यानंतर आता पाव चम्मच हळद, पाव चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच आपल्याला काश्मीरी मिरची टाकून घेतलेली आहे. हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे लाल मिरचीच्या ऐवजी हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करून घेऊ शकता. त्यानंतर आता आपण त्यामध्ये तुम्हाला बेसन किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी त्यामध्ये टाकून घेऊ शकता. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आली की आपल्याला बेसन हटून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे. त्यानंतर छान असं बेसन आपल्याला हटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये बेसन न भिजवता एकदम कोरडंच पीठ मी मस्त असं हटून घेतलेलं आहे. गुठळीसुद्धा कुठेसुद्धा झालेली नाही. तुम्ही बघू शकता मस्त असं बेसन आपलं हटून झालेलं आहे. त्यानंतर आता आपण हे बेसन 5 मिनिटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यावरती झाकण ठेवायचं आहे. मस्त असं बेसन आपलं वाफवून झालेलं आहे. त्यानंतर वरतून थोडीशी बारीक अशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं बेसन आपलं तवा बेसन रेडी झालेलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बेसन तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान आणि टेस्टी लागतं. धन्यवाद.